सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली भव्य दिव्य इमारत, बाहेर टांगलेला चकचकीत बोर्ड आणि आत मात्र सुविधांचा नावालाही पत्ता नाहीये। परिसरातील तब्बल 70 ते 80 खेड्यांच्या आरोग्याचा भार पेलणाऱ्या जैताणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या पूर्णपणे रामभरोसे चालल्याचं उघडकीस आलंय। आज वासखेडी येथील श्री बाळकृष्ण मुजगे यांना शेतात काम करत असताना सर्पदंश झाला। जीवाचा आक्रोश करत नातेवाईकांनी त्यांना जैताणी ग्रामीण रुग्णालयात आणलं। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार उरकून पुढील उपचारासाठी नंदुरबारला घेऊन जा असा नेहमीचा सल्ला हातात ठेवला, पण पुढे जे घडले ते आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढणारे होते। एवढ्या मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती। शेवटी नातेवाईकांनी हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत तळहातावर जीव धरून रुग्णाला एका खासगी गाडीत कोंबले आणि नंदुरबारचा रस्ता धरला। शासनाची इमारत फक्त शोभेची बाहुली एका 70 ते 80 खेड्यातील गरीब शेतकरी आणि कष्टकरी जनतेसाठी हे रुग्णालय आहे की केवळ अधिकाऱ्यांचे पगार काढण्याचे केंद्र? सर्पदंशासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका न मिळणे म्हणजे रुग्णाला थेट मृत्यूच्या दाढीत टक्कलण्यासारखेच आहे। रस्त्यात जर का त्या रुग्णाचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी ही कागदी घोडे नाचवणारे अधिकारी घेणार होते का? पांढरे हत्ती पाळल्यासारखी भव्य इमारत उभी करून गरिबांच्या जीवाशी खेळण्याचा हा खेळ कधी थांबणार? रुग्णालयाचे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे की वरिष्ठांच्या आशीर्वादाने हा अनागोंदी कारभार सुरू आहे, असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जातो। या निष्काळजी कारभारावर तात्काळ टाळा ठोकणार की निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहणार, असा घणाघाती प्रश्न आता उपस्थित होत आहे। नमस्कार मित्रांनो, ही आपल्या ग्रामीण रुग्णालय जैताने ही अवस्था आहे। एक संबंधित पेशंट आहेत, बाळकृष्ण मुजगे यांना सर्पदंश झालाय। तर यांच्याकडे हे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे एक ॲम्ब्युलन्स सुद्धा अवेलेबल नाही आहेत। आता ह्या मुलाला सली लावलेली आणि या अशा प्रायव्हेट गाडीमध्ये याला घेऊन जावं लागतं। यांच्याकडे ॲम्ब्युलन्स नाही, ही एकदम आपल्यासाठी दुःखद गोष्ट आहे ही। आणि याच्यासाठी प्रशासनाने किंवा इथले जे काय आहेत कोणी पदाधिकारी यांनी या गोष्टीचा सविस्तर विचार करायला पाहिजे। आज या मुलाला सर्पदंश झालाय, रस्त्याने काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे? आज इमर्जन्सीला आपल्याकडे ॲम्ब्युलन्स पाहिजे ना। इथे जैताण्याचा एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर, हे एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि यांच्याकडे एक ॲम्ब्युलन्स सुद्धा अवेलेबल नाही आहे। ही एकदम म्हणजे गोष्ट खूप वाईट गोष्ट आहे ही। ग्रामीण रुग्णालय जैताने। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर अहिराव, जैताणी।